आणि आता बातमी भोंदू खराची आहे। खराच्या 11 मालमत्तांवर ईडी आणि सीबीआयनं छापेमारी केली आहे। खराच्या बंगल्याबाहेरील मर्सिडीज कार ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। या छाप्यामध्ये खराच्या कोट्यावधींच्या मालमत्तांची कागदपत्रही जप्त करण्यात आली। अशोक खराच्या 11 ठिकाणांवर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आलेली आहे। काल दिवसभर ही छापेमारी आणि सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं आणि जवळपास दिवसभर अशा पद्धतीचं हे सर्च ऑपरेशन भोंदूबाबा अशोक खराच्या 11 मालमत्तांवर आणि त्याच्या 11 ठिकाणांवर करण्यात आलं। नाशिकचा हा गोविंदनगर परिसरातला त्याचा तृप्तावाना नावाचा बंगला असेल, कॅनडा कॉर्नर परिसरातलं ओकस प्रॉपर्टीज हे त्याचं कार्यालय असेल, ईशान्येश्वर संस्थान असेल किंवा त्याचं मिरगावमधलं फार्म हाऊस असेल, या सगळ्या ठिकाणांवर ईडीच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली, सर्च ऑपरेशन करण्यात आलं आणि या सर्च ऑपरेशनमध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। भोंदूबाबा अशोक खराचे जवळपास 10 कोटींचे प्रॉपर्टीजचे कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी ईडीच्या हाती लागल्याची देखील माहिती आता समोर येते। त्याचा जो बंगला आहे त्याच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेली एक मर्सिडीज गाडी देखील या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून सील करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त त्याचे सगळे खाते जे आहेत बँक खाते ते देखील ईडीकडनं आता गोठवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अशा पद्धतीचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर ईडीच्या माध्यमातून आता तपास सुरू आहे आणि सोबत या सगळ्या प्रकरणामध्ये आता कारवाईला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। भोंदू अशोक खरात प्रकरणात काल ईडीनं नाशिक आणि पुण्यासह शिर्डीत छापेमारी केली। ईडीकडनं नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी आणि पुण्यासह एकूण 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलं। यावेळी ईडीकडनं भोंदू अशोक खराच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात आली। खराच्या ईशान्येश्वर मंदिर, नाशिक कार्यालय आणि शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकानं संयुक्त कारवाई केली आहे। यावेळी ईडीच्या हाती मोठं घबाड लागलंय। ईडीला अशोक खराच्या कोट्यावधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळालेत। ईडीनं खराची बँकेतील 2,50,00,000 रक्कम गोठवली आहे। ईडीकडनं एक मर्सिडीज बेंझ आणि क्रेटा गाडीही जप्त। 42 लाखांची रोकडही ईडीकडनं जप्त करण्यात आली आहे। प्रकाश पोफळेच्या पुण्यातील घरातनं रोकड जप्त केली गेली। प्रकाश पोफळे हे खरातचे सीए ललित पोफळेचे वडील। खरातच्या सीएची मुंबईत घरं, 8,50,00,000चे 2 फ्लॅट्स। वरळीमध्ये सीए ललित पोफळेनं फ्लॅट्स खरेदी केले। ललित सोबत त्याचा भाऊ हर्षद पोफळेचे मुंबईत फ्लॅट्स। 8,50,00,000 2 फ्लॅट्सची खरेदी। 2024 मध्ये मुंबई पुण्यासह सोलापुरात 35 कोटींची मालमत्ता खरेदी। शिवनिका संस्थांच्या कार्यालयातून ईडीकडनं महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। शिवनिकाच्या कार्यालयातून ईडीनं 5 वर्षांचं बँक स्टेटमेंट घेतल्याची माहिती आहे। खराच्या 10 कोटींच्या मालमत्तेच्या कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली। ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी तसंच कर्मचाऱ्यांचीही ईडीकडनं चौकशी करण्यात आली। भोंदू खरातनं कोट्यवधींची माया जमवली आणि हा आकडा 100 कोटींहून अधिक असल्यामुळे यात ईडीची एंट्री झाली। समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती असून या खात्यांवरती 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झालाय। समता पतसंस्थेच्या राहता शाखेतही ईडीचं धाडसत्र पाहायला मिळालं। नाशिक आणि मिरगावसह राहता आणि शिर्डी परिसरात ईडीची कारवाई बघायला मिळाली।